मजुरांचा तुटवडा. कांदा साठवणीत शेतकरी कुटुंब स्वतः उतरलं. सध्या उन्हाळी कांद्याच्या काढणीचा हंगाम जोरात सुरू असून नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक पट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. मात्र येवला तालुक्यात यंदा मजुरांचा तीव्र तुटवडा जाणवत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बाजारात सध्या कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी तात्काळ विक्री टाळून साठवणुकीचा मार्ग स्वीकारत आहेत. मात्र साठवणूक प्रक्रियेसाठी लागणारे मजूर उपलब्ध नसल्याने शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अगदी मुलांपर्यंत शेतात उतरलेले दिसत आहेत. कांदा काढणी, वाळवणी आणि साठवणूक करणे या सर्व टप्प्यांमध्ये कुटुंबीय स्वतःच मेहनत घेत आहेत. यावर्षी उन्हाळ्या कांद्याचं जे काही क्षेत्र आहे ते ऍक्च्युअली प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप घटलेलं आहे. कारण की जे काही वातावरण जे काही आहे निसर्गाचं ते अतिशय लहरी असल्यामुळं आम्ही 5 एकर कांदा लावला होता. 5 एकरमध्ये 15 हेक्टरला फक्त कांदा यावर्षी निघाला. आणि याचं वाला वैशिष्ट्य असं झालं की यावर्षी लेबरचा इतकी मोठी अडचण आली त्या मध्य प्रदेशमधील लेबर लगन सराईमुळे आणि उन्हामुळे दमत धरायला तयार नाही. आणि स्थानिक लेबर तर कामच करत नसल्यामुळं या ठिकाणी शेतीचं जे काही काम मजुरांचं नियोजन कसं करावं तेच कळत नाही. मी 2-3 दिवसापासून प्रत्येक 2-4 गावामध्ये आजूबाजूचे गाव आहे फिरतो आहे, पण लेबरच मिळत नाही बिलकुल. त्यामध्ये जे काही शासनाने मजुरांना जे काही योजना दिल्या, लाडकी बहीण असेल, स्वस्त धान्य दुकानामध्ये जे काही रेशन मिळत असेल, त्याच्यामुळं मजूर उन्हामध्ये काम करायला कुठेही तयार नाही. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याला इथून पुढे स्वतःच काम करावं लागेल शेतामध्ये. त्याच्यामुळं आम्ही हा जो काही कांदा निघालेला आहे तो स्वतः संपूर्ण कुटुंबाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी भरत आहे. याचे कारण पण असं आहे की यावर्षी कांद्याला भाव पण नाही. त्यात मार्केटमध्ये प्रत्यक्षामध्ये 1200-1300 रुपये भाव आहे, परंतु प्रत्यक्ष कांदे 700-800 रुपये मार्केटमध्ये विकतो. त्याच्यामुळं खर्च तर कुठे निघणारच नाही. त्याच्यामुळे साहजिकच कांदा साठवणूक आपल्याला करावं लागेल. शासनाला एकच या ठिकाणी आपण मागणी करूया की 2000 रुपयाच्या आसपास जर कांदे विकले तर कुठेतरी शेतकऱ्याचा जो काही खर्च आहे तो भरून निघेल.